नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये. आता विषय असा आहे, यांनी बरोबर स्पॉट आउट केलं. यांनी ना याच्यात दूध आणि शेंगदाण्याचं कूट खाल्लं होतं. कोणते वर्ष वापरतो हा चटोरी? क्वॅकर क्वॅकर असं क्वेकर चांगले आहेत, लय जुना ब्रँड आहे, जुना ब्रँड आहे. पण हे खरं खरं सांगायचं काय काय शेंगदाण्याचं कूट होतं का नव्हतं? बगरची आमटी उपवासाची. ज्यांना भगर वाटत असेल त्यांनी उद्या भगर घेऊन या. आमटी आणतो मी हीच परत. तू आमटी आणतो? हा पण उद्या ऑडिशन नाही. त्यांना कळणार नाही ऑडिशनची काय. ऑडिशनचं म्हणजे लुक चेंज केले. तुम्ही पहिले जाऊन व्लॉग बघा, याला बघा तिथं कसं होतं ना आता कसं आहे. लांबची गोष्ट नाही, तिकोनाचाच व्लॉग बघा. त्याच्यात तिकोना नाही रे, कोणता कोरीगडचाच व्लॉग बघा. लोक कोरीगडला चालले बरं का. मी 2-3 स्टेटस बघितले कोरीगड पुरंदर गेले आमचे. पुरंदर गे, पुरंदरला जायचं आपल्याला. तू येशील का रे? वहिनी सोबत टाइम. मम्मीचा बर्थडे आपल्या. हॅपी बर्थडे मम्मी. व्लॉग मध्ये सांग फक्त टाइम आहे कधी कधी वीकेंड आहे ना वाटतं बर्थडे आपलं साहिल हॉटेल बिटेल मम्मी. साहिलच्या मम्मीचा बर्थडे तर मावशीला हॅपी बर्थडे करा कमेंट मध्ये. हॅपी बर्थडे 100% हॅपी व्लॉग दाखव. किंवा त्याला नॉलेज येतं की नाही मला दोघांना गाडीच नाही, गाडी ऍक्टिव्हा कोणाची होती? पप्पा दुकान घेऊन जायचं ना. मी दोन्ही गाड्या इथे ठेवल्या ठेवले आणतो ना रोज. ठेवले आणि आणण्यात फरक आहे असं बाबा. ते लागत होती तू पण आहे ना भगरची आमटी खात त्यांच्या हुशार. काय म्हणलं बगरची आमटी खात जा काय? नाकात जायचं. सॉरी पुन्हा फोन जायचं. फुकटचे नाही मागत, टेन्शन. गाडी घेतली म्हणून मागत. गाडी त्याच्यानी चालली की पेढे बिडे नाही देता येणार, पार्टी नाही देणार. गाडी आली त्याच्यानी. ते पण आहे. टीम दिलं एक नंबर टीम. सेव्हिंग करूनच गोष्टी होतात. पेढे असं थोडी येणार आहे. गाडी दिली असती 3-4 हजार गेले असते. अजून 2 महिने तू काय घेतलं मग पार्टीने दिली यावेळेस तर? टाइम आपल्याला द्यायची जाऊ आपण. हा कधी नाही म्हणत कधी नाही. तू येणार आहे पार्टीला? बघतो आता. त्याचा प्लॅन असेल ना, तो धरला जायचं असेल कुठे तिकडे जायचं किंवा येणार तू असेल. एक जातो का बरं तिकडे? वॉशरूमला जातो तू. आता तर बर्थडे मग आता ठीक आहे, ठीक आहे. तू पण चालला नाही पुढच्या आमचं पॅटिंग 15 ते 20 दरम्यान नको ना जाऊ पॅटी, आम्हाला खूप मिस होईल रे. तू त्याशी व्यवस्था केली झाले ऑटोमॅटिक. बीच मध्ये जाऊन आलाय तू? पाहून आले रे, पाहून. बीच 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 मध्ये कोणतं पण रे असं बेबी. जोक मारला. अरे जोक मारला. बेबीचा विषय. अयो जोक होता पण ठीक आहे जाऊ. अरे तुला चांगलं वाटण्यासाठी नाही मारला रे मी. सगळ्यात डेंजर इतकी राईट कुठली सोडत नव्हतो. खाली बघायचं, खालून बघत होता सगळ्या राहायचं. कमीत कमी 100-150 लहानपणाचं सौरे एवढं एक सोडलं तर मी बाकी सगळीकडे ट्रेकिंगला गेलेलो होते गडावर. हा ट्रेकिंगला आलाय. छुनी होऊन जात. हा येस एवढं सवऱ्या करतो. त्या सवऱ्याने सकाळी 5 वाजता नाशिक रोडच्या पुरा सोडून दिला तुम्ही तर म्हणजे तिथे गाडीचा जीवच त्याला दिलं म्हणजे नाही गाडी कालच सर्व्हिस त्याला बोल ना आता. त्याच्यावर 2,11,000ची गाडी आली इकडे. 250 रुपयावरनं पेट्रोल. पेट्रोलचे 250 रुपये. किती गाडी घेतली त्याच्यावर 5:15 वाजता यायचं उतर म्हणे गाडीवर. पण त्यानंतर त्याला आणलं होतं ना. त्याच्यानंतर मी मागून येत होतो. मला एक जण दिसला असं प्लीज प्लीज करत म्हणतात. जवळ गेलो तर आधीच असा विषय होता काय? स्टोरी नरेटिंग आहे विषय होता ना. एका तासात करावं काही. मागून नव्हते तू मागून नव्हते. कारण की तुला गेलं परत तू युट्यूब पुढे होता. मी पायी आलो तुझ्या गाडीपर्यंत. एवढं लक्षात ठेव. तू पुढे होता. नाशिक रोडला फॅमिली ब्लॉग नाही बगरची आमटी आणि जा म्हणजे तो डोक्यात राहील. आणि तू नाही शिवाय दिली. नाही दिली बरोबर. सगळ्यांना तोंडावर पाडले. 200 ग्राम प्रोटीन कम्प्लीट करतो तू. 200 ग्राम अंडरपॅन्ट पाठवून दिला. आता हे फॅमिली फ्रेंडली होते. काय नाही काय नाही 3-4 का पाडले बरोबर. का पाडले? प्रोटीन. अरे हो लय डेंजर रे पोरं. चला मग आपल्या इथे